जातवान खानदानी 17 बाप झोपून पैदा झालेली अवलाद आपली नाही. ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीची अवलाद आहे. कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमचेच कार्यकर्ते ना आम्हीच उठवायचं इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही. आयुष्यात वागलो नाही. माझ्या दम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली मला जर करायचे असतील तर. दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीच खंदीर नाही खुपशीला. कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात आहेत. लढाई करायची तर समोर, शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं. शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं. ही आमची वृत्ती आहे. घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाहीत. पाठी मागून तो वार अजिबात नाही. काय असेल ती समोरासमोर. तू आणखीन तरी शहाणा होय. तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तरं मिळणार. कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आहे, आमच्या नाही. अशा किती रेकॉर्डिंग लई आहेत. कालपासून ऐकत होतो, बेजार झालो ते ऐकू ऐकू. त्याच्या सुद्धा आहेत काही, त्या नाही काढणार. मी मागेही सांगितलं त्याची बायको आलती, बाईच्या आडून गेली, पदराच्या आडून गेलं पण वार नाही करत. मी हाकून दिलं, नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत. त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत. त्यांच्या चुलत बहिणीच आहेत का या असे त्याचं वैयक्तिक सुद्धा लई आहे. कार्यकर्त्याचं नेत्याचं त्याचे वैयक्तिक बी ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने. कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेलते त्यामुळे बोलत असं कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे. मी तिकडे नाही घुसणार. मी एवढ्याच विषयात घुसणार फक्त. तूच घातपात घडवून आणायचं ठरवलं होतं याच्यात तूचे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील. ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठ्याचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल. तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायचं करायलोय मी. चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा. पण माझी इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहिती, त्यातले एक जणाकडं तर अति माहिती. तुमच्याही अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत असं त्यांचं म्हणणं. अरे मी तर म्हणतो ओपनच होऊन द्या ना. मी का नाही म्हणतो का? मी का नाही म्हणतो का? काही असू दे, काही असू दे. आता तो तर हे खोटं नाटक केलंच ना. व्हिडिओ बनवून आणणारे परराज्यात जा रे, तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जातीवर उलटालात. मग हे तर करतोच ना तू खोटं नाटक. हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे, रेकॉर्डिंग व्हायरल करायचे, आम्हाला बदनाम करायचं. तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या, आम्ही प्रत्युत्तर दिलं, झाला विषय. पाटील जे आरोप पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या मग मी सिरियस घेतलं. पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते. मला काहीच काढायचं नाही मागचं. कोणी जवळचं आहे लांबचं आहे याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं. जवळ कोण असतो? जुनी एक म्हण आहे साहेब, एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना, जीव बी गेला तरी शत्रुत्व तिथंच सोडायचं. हे हे मराठ्यांचं आहे. गोड बोलून जवळ घ्यायचं आणि मग घात करायचा असे नसतात जवळचे. आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं. कुटुंब डावावर लावलं ह्या मनोज जरांगेंनी. माझ्यासाठी नाही, माझा बांध फोड आहे म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे. मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणून हे शत्रुत्व आहे माझ्यावरती. कुटुंबात डावावर लावलं, मी सुद्धा लावलंय स्वतःला सुद्धा. हटलो नाही, हटणार बी नाही. उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार पण हटणार नाही. मी समाजासाठी हे काम केलंय. मी का असं का माझा बांध फोड आहे म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी. माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून हे शत्रू आहेत मला. आणि आता तर खरोखरच झाले. शत्रू हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं, वैर हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं. अरे खरोखरच वैरी शत्रू झालेत की सुपाऱ्याच द्यायला लागले डायरेक्ट. ही सोपी साधी गोष्ट नाही वाटतं तेवढं. म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलंय, सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलंय, अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. आता मजा बघायचे दिवस नाही आहेत माझ्यावर वेळ आली म्हणून. आता सगळ्यांनी याचं सखोल जाण्याची गरज आहे. आणि मी जर याच्यात काही दोषी असतो, मी सखोल जा म्हणलो नसतो, मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं, मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं, मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना.